नमस्कार, मी प्राध्यापक एस.पी. खिलारी, इतिहास विभाग, RBNB कॉलेज श्रामपूर. आजच्या तासिकेला आपण SYBA जनरल पेपर 2 मराठ्यांचा इतिहास यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. मध्ययुगीन काळातील भारताच्या इतिहासामध्ये राज्याभिषेक सोहळा हा महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. मराठ्यांच्या इतिहासातील शिवराज्याभिषेक म्हणजे एक अभूतपूर्व अशी घटना समजली जाते, कारण छत्रपती शिवाजी राजांच्या या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याला मूर्त स्वरूप दिलं, शिवाय कायदेशीर मान्यता मिळवून दिली. राज्याभिषेक सोहळा होण्याअगोदर अनेक वर्ष हिंदी लोकांच्या मनामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये एक प्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती, कारण मुस्लिम कालखंडामध्ये हिंदू समाजामध्ये पराभूत मनोवृत्ती वाढीस लागली, मानसिकता तयार झाली. प्राचीन काळातील भारतीयांचा इतिहास आठवून आपण किती वैभवतेच्या शिखरावर होतो. आता मात्र मुस्लिम आक्रमकांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर भारतीय जनतेची मानसिकता पराभूत मनोवृत्तीची झाली. येथून पुढील काळामध्ये मुस्लिम सत्ताधीशांच्या काळात एकही हिंदू राजा होणार नाही, अशा प्रकारची भावना भारतीय जनमानसामध्ये झाली. परंतु या भावनेला छेद देण्याचं कार्य छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक सोहळा संपन्न करून मराठ्यांचं स्वप्न पूर्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मराठ्यांची सत्ता वृद्धिगत करण्याचा प्रयत्न केला. अशा या राज्याभिषेकाची कारणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत. छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये झाला. शिवराज्याभिषेक हा केवळ मराठ्यांच्या इतिहासातच नव्हे, तर तो मध्ययुगीन काळातील भारतीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणून ओळखला जातो, कारण छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याचं अस्तित्व यातून दाखविण्याचा प्रयत्न केला. अशा या राज्याभिषेकाला अनेक प्रकारची सबळ अशी कारणं होती. त्यापैकी पहिलं कारण क्षत्रियांच्या निपात संकल्पनेला छेद देण्याचं कार्य या राज्याभिषेकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजांनी केलं. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर स्वराज्यातील सर्वसामान्य जनता ही अत्यंत भोळी, धार्मिक बाबीच्या बाबतीमध्ये अत्यंत श्रद्धाळू, अंधश्रद्धा यांनी भरलेली होती. धर्म मार्तंडांनी आपल्या स्वार्थी हेतूने धर्म ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या रचना केलेल्या होत्या. कलियुगामध्ये कोणताही क्षत्रिय उरलेला नाही, अशा प्रकारचा सिद्धांत शूद्राचार शिरोमणी या ग्रंथात मांडून कालाच्या उदरात परशुरामाने
संपूर्ण पृथ्वी ही निक्षत्रिय करून टाकली असा समज हिंदू जनतेमध्ये करून दिलेला होता. त्यामुळं साहजिकच हिंदू समाजामध्ये आता कोणताही क्षत्रिय उरलेला नाही ही कल्पना हिंदी जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. म्हणूनच आपण पाहतो की राज्याभिषेक करताना अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी राजांच्या या सोहळ्याला विरोध करण्याचा, आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक सोहळा करून आजही पृथ्वीवरती क्षत्रियांचं अस्तित्व आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक सोहळा संपन्न करून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. शिवराज्याभिषेकाचं दुसरं कारण म्हणजे सार्वभौम अशा राज्याची निर्मिती. क्षत्रिय निपात या संकल्पनेला छेद देत असतानाच छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या सार्वभौम अशा राज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. राजकारणामध्ये राजकीय स्थानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. स्वतःच्या कर्तृत्वावर एखादं उच्चपद मिळालं तरी धर्म आणि कायद्याच्या मान्यतेशिवाय या स्थानाला कोणत्याही प्रकारची मान्यता नसते किंवा समाज मान्यता देत नसतो. छत्रपती शिवाजी राजांनी राजकारणाच्या दृष्टिकोनातून किंवा स्वराज्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या प्रकारची उंची गाठलेली होती. परंतु शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या दरबारात नोकरीला होते. परिणामी आदिलशहा, निजामशहा किंवा कुतुबशहा भोसले घराण्याला राजकीय मान्यता देण्यास तयार नव्हते. यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर आपण स्वतंत्र राजे आहोत, आपण कोणाचे गुलाम नाहीत हा कलंक पुसून टाकण्यासाठी आणि स्वराज्याला सार्वभौम आणि कायदेशीर मान्यता देण्यासाठी, स्वराज्याला संपन्नतेच्या वैभवावर पोहोचून देण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक सोहळा संपन्न करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय छत्रपती शिवाजी राजांना राज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकारांची प्राप्ती होणार होती. कायदेशीर दृष्टिकोनातून किंवा समाज मान्यतेशिवाय रयतेकडून कर वसूल करणं, ब्राह्मणांना शिक्षा देणं इत्यादी गोष्टी या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांना समाज मान्यतेशिवाय करणं अशक्य होतं किंवा त्याला समाज मान्यता किंवा कायदेशीर मान्यता मिळू शकत नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांनी केवळ फक्त राजा हे बिरुद न घेता या बिरुदाला, स्वकर्तृत्वाला, अधिकार पदाला कर्तृत्वाची जोड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकारांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी राज्याभिषेक सोहळा संपन्न करून घेण्याचा निर्णय त्या काळामध्ये घेतला. त्यानंतर चौथं कारण न्यायविषयक सुधारणा. मध्ययुगीन काळामध्ये चतुर्वर्णीयांचा जास्त प्रमाणामध्ये प्रभाव होता. चतुर्वर्णीयांमध्ये ब्राह्मण समाजाला प्रतिष्ठा होती. ब्राह्मण समाजाने किंवा व्यक्तीने एखादा गुन्हा केल्यास त्यास शासन करण्याचा अधिकार फक्त राजाला होता. आपल्या प्रजेवर नियंत्रण ठेवायचं असेल किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून प्रभाव निर्माण करावयाचा असेल तर आपल्या प्रजेपैकी एका विशिष्ट वर्गावर
छत्रपती शिवाजी राजांचा न्यायविषयक अंमल चालत असल्याने या वर्गाचे खटले ब्राह्मण सभा पंडितराव या न्यायमंत्र्याकडे पूर्त करावे लागत. परिणामी राजपदाच्या सार्वभौमातला असलेली ही मर्यादा दूर करण्यासाठी आणि न्यायविषयक अधिकार आपल्याला मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाचवं कारण शांतता प्रस्थापित करण्यासाठी. छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रामध्ये राज्याभिषेक करण्यासाठी संपन्न करण्यासाठी अधिकार प्राप्तीसाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये अनेक वतनदार जागीरदार यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या या स्वराज्याच्या निर्मितीला किंवा स्वतंत्र सार्वभौम अशा राज्याच्या निर्मितीला पहिल्यापासूनच विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ जावळी प्रकरणाच्या संदर्भामध्ये मोऱ्यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या मान्यतेला पूर्णपणे नाकार दिलेला दिसून येतो. परंतु अशा प्रकारच्या जहागीरदार वतनदारांना कधी गोडी गुलाबीने तर कधी सामर्थ्याचा धाक दाखवून छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची निर्मिती केली. अर्थात वतनदार जागीरदार हे त्यांच्या भूप्रदेशापुरते स्वतंत्र असे राजे होते. त्यांच्या दृष्टिकोनातून त्या भूप्रदेशाचे सार्वभौम असे राजे होते. परंतु छत्रपती शिवाजी राजांनी त्या काळात अनेक जागीरदारांना वतनदारांना एकत्र करून स्वराज्य निर्मितीला उभारणी देण्याचं काम त्या काळामध्ये केलं. अर्थात या काळामध्ये मुस्लिम सत्ताधीशांकडून मराठे वतनदार जागीरदार यांना वेगवेगळ्या प्रकारचे किताब दिले जात होते. उदाहरणार्थ शहाजी राजांना त्या काळामध्ये राजे हा किताब मिळालेला होता. परंतु अशा प्रकारचा किताब किंवा मान्यता छत्रपती शिवाजी राजांना नको होती. म्हणून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न करण्याचा प्रयत्न केला की ज्या योगे नंतरच्या काळामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये शांतता प्रस्थापित होणार होती. त्यानंतर सहावं कारण लष्करी कारण. मध्ययुगीन कालखंडामध्ये मुस्लिम सत्ताधीशांनी अनेक जहागीरदार वतनदारांना जहागिऱ्या देऊन सैन्य बाळगविण्यास परवानगी दिलेली होती. नव्हे तर हे सरंजामदार वतनदार स्वतःच्या पदरी सैन्य बाळगत होते आणि प्रसंगी या सत्ताधीशांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या काळामध्ये लष्कर मोहिमेमध्ये सामील होत होते. या कालखंडामध्ये अशा प्रकारची विश्वासार्हता या वतनदार आणि जहागीरदारांवर ठेवणं या ठिकाणी शक्य नव्हतं. म्हणून शिवाजी राजांनी स्वतःचं लष्कर उभारण्याचा प्रयत्न केला. या लष्कराच्या निष्ठा छत्रपती शिवाजी राजांच्या प्रती राहाव्यात. परंतु तशी परिस्थिती मध्ययुगीन कालखंडामध्ये नव्हती. ही परिस्थिती लष्करी किंवा मोहिमांच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक होती. कारण वेळ बदलली की प्रसंग किंवा परिस्थिती बदलते. याच्या अनुषंगाने या जहागीरदार अमीर उमराव आणि सरदार यांच्या निष्ठा वेळोवेळी बदलल्या जात होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी व्यक्तिप्रती निष्ठा प्रस्थापित व्हाव्यात, त्याचं परिवर्तन व्हावं यासाठी राजपदाला धार्मिक आणि कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. या विविध प्रकारच्या 6 कारणाशिवाय
अन्य कारणेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करण्यामागे होती. त्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्मितीचा घाट घातला, स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अनेक वतनदारांनी, जहागीरदारांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तर प्रसंगी छत्रपती शिवाजी राजांनी अनेकांना वतने, इनामे आणि दानपत्रे दिली. अनेक सत्ताधीशांची करार आणि तह केले. परंतु या सर्व गोष्टींना सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर दृष्टिकोनातून मान्यता नव्हती. कारण समकालीन सत्ताधीश छत्रपती शिवाजी राजांना एका जहागीरदाराचा, वतनदाराचा मुलगा म्हणून संबोधित होते. म्हणून अशा प्रकारची कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी त्या काळामध्ये राज्याभिषेक सोहळा करण्याचा निर्णय घेतला. अशा या शिवराज्याभिषेकाचं महत्त्व या ठिकाणी काही मुद्द्यानुसार आपल्याला अभ्यासता येईल. यामध्ये पहिला मुद्दा हिंदूंची स्वप्नपूर्ती. छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि आपण हिंदू जनतेचे अनभिषिक्त राजे झालो आहोत असं अनेक परकीय राजवटींना दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण सुलतानशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर देवगिरीचं राज्य, विजयनगरचं राज्य ही राज्य मुस्लिम सत्ताधीशांनी पूर्णपणे नष्ट केलेली होती. त्यामुळं हिंदी जनतेमध्ये आत्मविश्वास राहिलेला नव्हता. आपल्याला कोणीही वाली नाही अशा प्रकारची मानसिकता हिंदी जनतेमध्ये निर्माण झालेली होती. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना हिंदूंची स्वप्नपूर्ती करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा हा महत्त्वाचा मानला. त्यानंतर दुसरं महत्त्व म्हणजे निक्षत्रिय संकल्पना नष्ट करणं किंवा इतिहास जमा करणं. अगदी प्राचीन काळापासून परशुरामाने क्षत्रियांचा पृथ्वी पादाक्रांत करून पूर्णपणे क्षत्रिय नष्ट केलेत. आता पृथ्वीवरती कोणीही क्षत्रिय राहिलेलं नाही अशा प्रकारचा समज त्या काळातील धर्मपंडितांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवला होता आणि तशाच प्रकारचा समज सर्वसामान्य हिंदी जनतेमध्ये करून दिलेला होता. या निक्षत्रिय संकल्पनेला शह देण्यासाठी किंवा समाजामध्ये निर्माण झालेली ही संकल्पना इतिहास जमा करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांना राज्याभिषेक सोहळा करणं अगत्याचं वाटलं. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न केला. निक्षत्रिय संकल्पनेच्या दृष्टिकोनातून राज्याभिषेक सोहळ्याला महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर तिसरं महत्त्व इस्लामी सत्तेला आव्हान दिलं गेलं. राज्याभिषेक सोहळ्यामुळं समकालीन इस्लामी सत्तेला प्रचंड प्रमाणामध्ये आव्हान देण्यात आलं. कारण 16व्या शतकापासून संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मुस्लिम सत्तेनं संपूर्णपणे हौदस घातलेला होता. गावं लुटणं, प्रदेश लुटणं, सर्वसामान्य हिंदी जनतेला कोणीही वाली नव्हता. येईल त्याने प्रदेश लुटावा, स्त्रियांची बेआबरू करावी अशा प्रकारे मानसिकता हिंदी समाजामध्ये निर्माण झाली होती. आपल्याला कोणीही वाली नाही हाही हिंदी जनतेचा समज झालेला दिसून होता. परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्याची पूर्तता करून आपण हिंदूंचे राजे आहोत, आमचं मराठ्यांचं स्वराज्य आहे अशा प्रकारचं आव्हान त्या काळामध्ये समकालीन इस्लामी सत्तेला दिलं. याशिवाय राज्याभिषेका सोहळ्याने
छत्रपती शिवाजी राजांची प्रशासन व्यवस्था ही पूर्णपणे शासनबद्ध झालेली दिसून येते. कारण राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा अधिकार समाजातील विशिष्ट वर्गावर चालत नव्हता. कारण राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिकाराला प्रशासकीय किंवा शासन मान्यता नव्हती. म्हणजेच छत्रपती शिवाजी राजांना न्याय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा, जनतेकडून कर वसूल करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता. अशा प्रकारचा अधिकार राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी राजांना मिळणार होता. म्हणून शिवाजी राजांनी राज्याभिषेक सोहळा संपन्न केला आणि या राज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने हिंदी जनतेनं छत्रपती शिवाजी राजांच्या राजपदाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळं राज्याभिषेकामुळं छत्रपती शिवाजी राजांची प्रशासन व्यवस्था ही पूर्णपणे शासनबद्ध झाली. त्यानंतर पाचवं महत्त्व, घटनात्मक महत्त्व. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी राजांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध प्रकारच्या घटनांना किंवा राजकीय हालचालींना कोणत्याही प्रकारचं महत्त्व नव्हतं. राज्याभिषेक सोहळ्या अगोदर शिवाजी राजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु प्रत्यक्षात अष्टप्रधान मंडळ हे अस्तित्वात नव्हतं. परंतु राज्याभिषेक सोहळ्यानंतर मात्र शिवाजी राजांनी अष्टप्रधान मंडळाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. अष्टप्रधान मंडळातील प्रत्येक मंत्र्याला संस्कृत नावं देण्यात आली. अर्थात यातून छत्रपती शिवाजी राजांना हिंदवी संस्कृतीचं किंवा हिंदू संस्कृतीचं पुनर्जीवन करण्याचा महत्त्वाचा भाग होता. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या राज्याभिषेकाला, प्रशासन व्यवस्थेला घटनात्मक महत्त्व येण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधलं. आणि शेवटचा मुद्दा किंवा महत्त्व म्हणजे नव्या पर्वाला सुरुवात केली. मराठा समाजावरील मुस्लिम सत्तेचा प्रभाव दूर करण्यासाठी आणि मराठी संस्कृतीचा प्रभाव निर्माण करण्यासाठी मध्ययुगीन कालखंडामध्ये राजदरबारीची उर्दू किंवा पर्शियन भाषेचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं. ते छत्रपती शिवाजी राजांनी कमी करण्याचा प्रयत्न केला. मराठी पद्धतीचा राज्यकारभार सुरू केला. लेखन पद्धतीमध्ये बदल करून देवनागरी लिपी लिहिण्यास सुरुवात केली. याशिवाय राज्य व्यवहारामध्ये जे अनेक पर्शियन किंवा उर्दू शब्द होते त्याचा प्रभाव दूर करण्यासाठी रघुनाथ यादव पंडित यास राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ लिहिण्यास सांगितला. शिवाय छत्रपती शिवाजी राजांनी मराठी साम्राज्याच्या दृष्टिकोनातून चलन निर्मिती करून त्यांनी एका नव्या पर्वाला सुरुवात केली. अशा रीतीनं छत्रपती शिवाजी राजांनी विविध प्रकारच्या कारणाच्या अनुषंगाने राज्याभिषेक सोहळा संपन्न केला आणि राज्याभिषेकानंतर शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वाला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं.